हा गाईस, तर आज आपण बनवणार आहे लेमन राईस. तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं, एक कढई घ्यायची आणि ना असा गॅस चालू करायचा. हे बा, मग ह्याला ठेवायचं 1 वर. मग काय करायचं, हे पा तूप घ्यायचं. हे बा, हे तूप घेतलं मी आणि ह्याला असं टाकायचं. तुम्ही तूपच्या जागेवर तेल पण टाकू शकता. आणि आता ह्याला थोडं गरम होऊन द्यायचं. तोपर्यंत काय करायचं, लिंबू घ्यायचं आणि त्याला असं कापून घ्यायचं. आणि आता ह्याला तूपला गरम होऊन द्यायचं. आणि मी हे लिंबू पिळण्यासाठी हे घेतलं आहे बरं का, हे गॅजेट घेतलं आहे. हे मी डोरेमॉनकडनं घेतलेलं आहे. तर इथं आपलं तूप गरम झालं आहे. तर आपण काय करूया आता, हा भात आहे ना, हा ह्याच्यात टाकू. तर हे पहा, आता मी हा भात ह्याच्यात टाकतो. तर आता इथं मी पूर्ण भात टाकला आहे. तर ह्याला थोडं असं हलवून घ्यायचं. ह्याला असं कट पण करून घ्यायचं. तर आता हे पहा, इथं जर तुम्हाला जिरा राईस बनवायचा असेल तर तुम्ही इथं जिरा टाकू शकता. जर तुम्हाला लेमन राईस बनवायचा असेल तर हे पहा, हे डोरेमॉनचं गॅजेट आहे. तर ह्याच्यामध्ये हे इथं मी लिंबू टाकलंय. हेल दाबलं की हे इथून त्याचा रस गळतो. हे पहा, हे पहा, सगळीकडे टाकून घ्यायचा. हे छोट्या मुलांसाठी चांगलं आहे, कारण की ना, हे पहा, हे किती मस्त लिंबू पिळून टाकलं, पूर्ण रस गेला ह्याच्यातला. तर ह्याला आपण साईडला ठेवूया. आणि आता काय करून, हे ना, तर ह्याला असं थोडं जळून नाही, हे जळायला नाही पाहिजे ना, म्हणून ना आपण ह्याला असं हलवत राहू. गॅस तरी पण 1 वरतीच ठेवायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही तूप टाकता ना, तेव्हा गॅस 2 वर ठेवायचा. तर ह्याला आता असंच थोडा वेळ गरम होऊन द्यायचा. तर गाईज, माझ्याकडनं 1-2 गोष्टी राहिलेल्या आहे. तर आपल्याला काय करायचं, ह्याच्यात ना थोडा कढीपत्ता पण टाकायचा आहे. धुवून घ्यायचा बरं का कढीपत्ता. ह्याच्यात कढीपत्ता पण टाकलाय. आणि ना आता काय करायचं, ह्याच्यात ना आपल्याला थोडे जिरे पण टाकायचे. तर आपण काय करूया, ह्याच्यात ना जिरे पण टाकूया. जिरे ना एकाच जागेवर नाही टाकायचे. माझ्याकडनं गेले, आता टाकल्या गेले. पण मग ना ते कसं एका जागेवर नाही टाकायला पाहिजे, सगळीकडे टाकायचे, म्हणजे ते सगळीकडे ना असं पसरतात. त्याला असं मिक्स करायचं. आणि गॅस आता पण ना 1 वरतीच ठेवायचा.
आपला भात ना रेडी झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. आणि ना आता ह्याला ना आणि काढून घेऊया. पहिले काय करायचं, थोडं साईडने ना काढून घ्यायचं. तर बघा आपला भात किती मस्त दिसत आहे आणि ते कढीपत्ता पण किती मस्त दिसतोय. हे बघा, वाव किती मस्त दिसतोय. तर आपण आता काय करूया, आपला जो भात आहे ना तो ह्या डिश मध्ये काढूया. किती मस्त दिसत आहे आपला भात. आणि बर का, हे बनून झालं की आपल्याला आपले भांडे घासून टाकायचे आणि गॅस पण पुसायचा. मी गॅस तर पुसलाय, पण परत थोडंसं सांडलंय, त्याला मी आता थोड्या वेळाने पुसून घेईन. आपला भात आणि ना तुम्ही जो भात आहे ना तो बनवून म्हणजे असं तयार करून त्याच दिवशी बनवलं तरी चालेल. आणि जर ना एक दिवस पहिलेचा पण भात असला ना तरी चालेल. हा, शिळा भात जरी असला तरी चालेल असं मम्मीने मला सांगितलं. तर आता आपण काय करूया, आपल्या मम्मीला ना एकदा ट्राय करायला देऊया, बघू कसं बनतं आपल्याकडून. हे तर आपला भात किती मस्त दिसतोय. सुटलं की नाही तोंडाला पाणी. बघा हे इकडं किती मस्त दिसतंय. आता कॅमेऱ्यावरनं तुम्हाला दिसणार नाही, पण मग ना ते खूप एकदम मस्त मस्त दिसतोय तो. चला आपण मम्मीला ट्राय करायला सांगूया. तर चला आता आपण हे मम्मीकडे देऊया. हे पा, माझी मम्मी हे शिवणकाम करते. मम्मी हे ट्राय कर बरं. हे घे. वाव, मम्मीला खूप आवडला आहे.